पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय हो? बसा जरा विश्राम करा। नाही नको। अहो बसा जरा बरे वाटेल बसा। अहो बसलो तर घरी पोचायला विलंब होतो। तसंही खूप वेळ लागतो जायला। आणि मी असं करीन उद्यापासून जरा सकाळी लवकरच निघेन, म्हणजे पहिला तास घेता येईल। आजच्यासारखा उशीर नको व्हायला। बरोबर आहे, तुम्ही अगदी वेळेत निघाल, वेळे अगोदरच पोचाल, परंतु त्याने इप्सित साध्य होणार आहे का? म्हणजे आता माझ्या सोयीनुसार शाळेची वेळ बदलू शकत नाही ना, मलाच बदल करावे लागतील। निश्चितच, पण वेळेत बदल करून उपयोग नाही। म्हणजे गोपाळराव, तुम्ही राहता शहरापासून लांब, येण्या जाण्यात तुमचा जीव आणि दिवस निघून जातो। अशीच रोज पायपीट करत राहिलात तर आत्ता आहात त्यापेक्षा निम्मे व्हाल। तुमची प्रकृती तर बघा। मी वाटेल ते सहन करीन, पण माझ्या कामाशी आणि माझ्या तत्वांची प्रतारणा करणार नाही। तुमची ही तत्वांची तलवार जरा म्यान करा बघू। तुम्हाला समजत कसे नाही? आत्ता कुठे आपल्या कार्याचा श्री गणेशा झालाय, अजून किती कार्य करायचे बाकी आहे, आणि त्यात तुमची खंबीर सोबत लागणार। आपले विचार निरनिराळे असोत, ध्येय तर एकच आहे ना? बळवंतराव, पण मी नाही म्हणालो नाहीच आहे। नवनवीन कल्पना रुजवायच्या असतील, नवे मार्ग शोधायचे असतील, विचार विनिमय करायचा असेल तर आपले रोज भेटणे आवश्यक नाही का? वसतिगृहामध्ये ते शक्य होतं, आपण एकत्रच होतो। आता ते शक्य नाही। शिवाय यशोदेस अजून पुणे मानवलेले नाही। मी तुम्हाला हेच सांगू पाहतोय, तुमचे घर जर मध्यवर्ती भागात असेल तर हे सगळेच प्रश्न सुटतील नाही का? बळवंतराव, आर्थिक विवंचना काय असते याची कल्पना नाहीये तुम्हाला, तुमच्या सुदैवाने। पण 30 रुपये पगारामध्ये घर चालवणं सोपं नाहीये। गोपाळराव, तुम्ही जरा हे रडगाणे थांबवा बघू। अनेकदा ही तुमची परिस्थिती तुम्हीच ओढवून घेता असे माझे स्पष्ट मत आहे। मी काय म्हणतो ते जरा ऐका। बुवा, आपण नवीन वाडा घेऊयात का वास्तव्यासाठी? छे, ते नाही जमायचं मला। अहो, नकार देण्याआधी विचार करा। आमची सत्यभामा आणि यशोदा वहिनी दोघींना एकमेकींची चांगली सोबत मिळेल, शेजार मिळेल, अगदी बहिणीचे सख्य मिळेल। म्हणजे ती समस्या तर सुटली, आणि माझा स्वार्थ म्हणजे आपल्यालाही सोबत थांबता येईल, म्हणजे नव्या योजना आखता येतील, चर्चा करता येईल। पण बळवंतराव, तुमचा पर्याय जरी योग्य असला तरी एक असे करा, तुम्हाला जे आडेवेडे घ्यायचे ते एक मार्गी घेऊन टाका, म्हणजे त्यानुसार मी युक्तिवाद करेन, पण तुमच्याकडून होकार वदवून घेतल्याशिवाय राहणार नाही। बळवंतराव, मला तेवढं भाडं द्यायला जमणार नाही। तुम्ही माझी अवस्था बघताय। होय का? मग येऊ नका। असे काय करता गोपाळराव? आज जसे मोदक आणले तसे पुरवत राहा, म्हणजे झाले। मैत्रीत व्यवहार आणेन का मी? तेवढे ओळखता आता तुम्ही मला, काय? ठीक आहे। म्हणजे भामाचे स्वप्न सत्यात उतरणार। स्वप्न? अहो, आज काय झाले? अहो, काय झालं? दिवस डोक्यावर येण्याची वेळ झाली। या आगरकर मंडळींचा काही पत्ता नाही अजून। येतील ते। तुम्हीच म्हणालात ना त्यांचं घर खूप लांब आहे म्हणून, आणि इतका सगळा संसार एकत्र घेऊन सोबत यायचा म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हे ती। तेच तर भय आहे। संपूर्ण संसार एकत्र आणताना त्यांनी यशोदा वहिनींना पदयात्रा करत आणले नाही म्हणजे मिळवले। हे बघा, आले तुमचे मित्र। या,
या स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. राहू द्या. द्या, राहू द्या, राहू द्या 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 हो द्या. बळवंतराव, हे आमच्या मंडळी. नमस्कार. नमस्कार. या अहो थांबा. थांबा, हे महत्वाचे. बरं वहिनी, या आमच्या मंडळी. नमस्कार. अहो असेच कसे आत येऊ देऊ तुम्हास. आज गृहप्रवेश ना तुमचा, मग स्वागत नीट नको करायला. वहिनी कशाला हे सगळं, राहू द्या. आगरकर, तुम्हाला हे मान्य नाही, कबूल आहे, पण पण रीत असते हो तशी. होय की नाही हो यशोदा वहिनी? हो. आता या. 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 बाकी गोष्टी आत बसून बोलूया. या वहिनी या. या द्या. बसा. पण हे काय इतकेच सामान का आणखी आहे बाहेर? नाही, इतकेच आहे. अहो आम्हाला वाटलं संपूर्ण संसार घेऊन येत आहे म्हणून. इतकाच आहे आमचा संसार. असू द्या. गोपाळराव, बसा प्रथम. हे घ्या पाणी. हे घे, वहिनींना दे. हो घ्या. बरं, आणि जेवणाची तयारी झाली ना? दोघांनाही भुका लागल्या असतील. हो सगळं तयारच आहे. मी लगेच पाणी लावायला घेते. हं? हे चुकीचं केलं तुम्ही वहिनी. मी अहो मी काय केलं? सगळा स्वयंपाक आधीच करून ठेवलात. आपण दोघींनी मिळून केला असता नाही का? बाप रे बाप, महाभयंकर संकट. आता काय करावे? तुझ्या बाले किल्ल्यात घुसू पाहतायत हे. आता काय कराल? अहो, काय हे? तुम्ही यांचे मनावर नका घेऊ. हे अशीच चेष्टा करत असतात नुसती. या तुम्ही, मी तुम्हाला स्वयंपाकघर दाखवते. या. वहिनींच्या रूपाने बहीण लाभली यशोदेला. होय, पण गोपाळराव, खरंच बरे झाले तुम्ही इथे आलात. आता काम करायला नवीन उमेद मिळेल. कृष्णा, अहो पाहिलं का किती गोड दिसते कृष्णा. अरे वा, काय रेखीव चेहरा आहे बघ. डोळ्यातून जणू चांदणं सांडत आहे. माझीच दृष्ट नको लागायला. आणा इथे. कोणाकडे आली? काकाकडे आली. हो, काय झालं रडायला? रडू नको. मी ओरडलो नाही तुला. रडू नको, रडू नको. आणा इकडे. काय झालं बाळाला? शांत शांत. ते बघा आगरकर, बाळाला सुद्धा मायेचा स्पर्श कळतो बरे. आईकडे जायचं कृष्णाला. हो हो. करा, चला. चेष्टा करा बळवंतराव, पण माझ्याशिवाय करमणार नाही तिला. बघा तुम्ही. तुम्ही आता इथं आलायत ना, सगळ्या परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणार, मला खात्री आहे. नाही, ते सगळं ठीक आहे, पण यांचं जमलं पाहिजे. ते महत्वाचे बुवा. भाऊजी, आम्ही ऐकलं बरं का? नाही, कसं आहे, आम्हा बायकांना सवय असते हो जमवून घ्यायची. पण तुम्ही मित्रांचं पटतंय का ते बघा. चला, पानं तयार आहेत. होय का? बरं चला, गप्पा कसले मारताय? चला जेवायला. पाणी जगडे नीज नीज लढेवाळा, नीज नीज माझ्या बाळा, बघत कुणी कसा निजला हा इहलोक, मम आशा जेवी अनेक. झोपली का? झोपली बाई. ठीक आहे. अगो बाई, किती सुंदर हो. आल्या दिवसापासून काही ना काहीतरी शिवताय. आल्यापासून मनात होतच आपल्या मुलीसाठी काहीतरी शिवावं. एवढे दिवस विचारच करत बसले, आज जाऊन काय तो मुहूर्त लागला. काय सुंदर कला आहे हो तुमच्या हातात. किती शांत निजली आहे.
माझीच दृष्ट लागायची तिला. छे हो, तुमची कशाला लागतीये दृष्ट? उलट इथं आल्या दिवसापासून तुमचा इतका लळा लागलाय तिला. तुम्हाला कसं वाटते इथे येऊन? आपल्या घरासारखे वाटते आहे. तुमच्या रूपाने मोठी बहीण मिळाली, सखी मिळाली मला. तिथे गावाबाहेर टाकून दिल्यासारखे वाटायचे. आणि गोपाळराव, गोपाळराव, आवाज यांचा. गोपाळराव, अहो काय हो आगरकर बुवा, झोपले की काय? हळू जरा, केवढा आवाज. कृष्णा झोपलीये. बर काय झालं? आनंद वार्ता आहे. गोपाळराव MA ची परीक्षा उत्तीर्ण झाली. आजच निकाल लागला. काय सांगता? सावकाश, कृष्णा झोपलीये. त्यांच्या आधी मीच पाहून आलो निकाल. काय हो बळवंतराव, काय झालं? सावकाश, कृष्णा झोपलीये. तुम्ही इथे बसा बरं. अहो पण काय झालं? ती बसा पाहू तुम्ही. हे पहा, माझे एक स्नेही आहेत. ते एक फार मोठी परीक्षा आज उत्तीर्ण झाले. तुला काय झालं असायला? तुम्ही इथे लक्ष द्या. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्या प्रित्यर्थ त्यांनी हे पेढे दिलेत आपल्याला. अरे वा, बळवंतराव एक काम करू, त्यांना रुजू करून घेऊ आपल्या शाळेमध्ये. बरं. तसंही आपल्याला शिक्षकांची आवश्यकता आहेच. बळवंतराव, अहो माझाही MA चा निकाल होता आज. माझी पगडी आणि उपरणं आणली, मी निकाल बघून येतो. तुम्ही आधी स्वस्त बसा पाहू. आधी हा पेढा तर खा. अहो मला निकाल बघून येऊ दे. त्या प्रित्यर्थच हा पेढा आणलेला आहे. म्हणजे ते स्नेही गोपाळ गणेश अगरकर आहेत. बळवंतराव, मला खात्री होती तुम्ही आजचा निकालाचा दिवस विसराल, म्हणून मीच येताना पाहून आलो. तुम्ही MA झालात गोपाळराव. बळवंतराव, मला अजूनही विश्वास बसत नाहीये. बसेल हो भाऊजी. आज पत्नीच्या हातचं खिरीचं सुग्रास जेवण जेवाल ना, तेव्हा बसेल विश्वास. काय बहिणी? सावकाश, कृष्णा झोपली आहे की नाही? हो. वाडा वाडा, व्यवस्थित वाडा वहिनी. तुम्ही काय हातचं राखून वाढताय? अगरकर, आज काही तुमची सुटका नाही. आजचा दिवस महत्वाचा. उत्तम झाली खीर. आणि बळवंतराव, तुम्ही बघितला आज दुपारी माझ्याशी खेळताना कृष्णा रडली नाही. होय तर काय छान खेळत होती. पण हे MA वगैरे ठीक आहे, ही मुख्य परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालात म्हणायचे. काय करताय? अहो आपल्या मॅट्रिकच्या मुलांसाठी काही टिप्पणी काढली होती. छापखान्यातून त्याची बांधणी करून आणली. एक गोष्ट मान्य करावी लागेल बळवंतराव, इथे येऊन राहण्याचा निर्णय सर्वार्थाने योग्य होता. आता स्पष्ट बोललात कसे? म्हणून म्हणत होतो मी. त्या घरी राहत असताना संपूर्ण जगाशी संपर्क तुटला होता. लोकांना भेटणे कठीण होते. शिवाय अशी दैनंदिन कामे करणे सुद्धा शक्य नव्हते. पण आता आपण वाटेल तेवढा वेळ काढू शकतो. एकत्र राहत असल्याने वेळेचे बंधन नाही. बरं, आपल्या दोघांचेही संसार सुखाचे चालू आहेत. हाच विचार करून मी हा प्रस्ताव तुमच्याकडे मांडला होता. बळवंतराव, पण ज्या प्रमाणात आपल्या शाळेचा विस्तार होतोय, आपल्या मुलांनी आता आपले पांग फेडावे म्हणजे झालं. फेडणार, होणार, सगळे नीट होणार, मला खात्री आहे. अहो, एवढा उत्साह येतो कुठून तुमच्या? म्हणजे दिवसभर शाळेमध्ये शिकवता, घरी आल्यावर मुलीशी खेळता, शिवाय घरच्या जबाबदाऱ्या आहेतच. थकायला होत नाही का तुम्हाला? गोपाळराव, आपल्याला इतके अंतर अजून सर करायचे,
इतक्यात थकून चालेल कसे? बरं मी थोडा वेळ वाचतो आणि निजतो. बरं तुम्ही पण आराम करा, आज दमणूक खूप झाली. हो झालंच. आणि हो आगरकर, उद्या गुरुजरांच्या मुलाचे लग्न, आपल्याला आमंत्रण आहे. चिपळूणकर, नामजोशी सगळेच येणार आहेत. आपण वेळेत जाऊया तिथं. हो आता करा आराम, चला चला. झोपूया. पुढे काय बळवंतराव, इतक्यात आटोपलं तुमचं? मला वाटलं खंदे खेळाडू असेल तुम्ही. खंदा खेळाडू मी आहे, परंतु संघाने एकत्र असताना मी एकट्यानेच खेळून काही उपयोग नाही. हे बघा, त्यांची निवृत्ती झाली सुद्धा. बळवंतराव, त्यांच्या निवृत्तीचं राहू द्या. तुम्ही काय बोलताय? मी एकटा काय म्हणणार? पैज लावता, बघूया कोण सर्वाधिक लाडू रिचवतं. लग्नाचे जेवण कसे संस्मरणीय व्हायला हवे. तुम्ही आधीच पराभूत झालेले दिसता. स्पर्धा करण्यात काही अर्थ नाही. मी येतो. बळवंतराव, तुम्ही असं म्हणताय ना, मग होऊनच जाऊ द्या. होऊ द्या. हा आता कसे? हो महाराज, लाडू आणा, चांगले परात भर घेऊन या. आता कळेल तुम्हाला. या, प्रत्येकी एक एक द्या. बळवंतरावांनी हे गिरी आहे तर आपण जिरवूया. मंडळी, लाडू क्रमांक 1. पाहिलं का महाराज? वाडा पुढचा. नको 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 बळवंतराव, नको 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 नको. मला वाढाव बरं का मंडळी. लाडू क्रमांक 21 माझ्या पोटात जाण्यास उत्सुक आहे. खातोय, पण त्याआधी हे जाहीर करा की बळवंतराव तुम्ही विजयी झालात आणि आम्ही तुम्ही विजयी झालात. तुम्ही विजयी झालात. 21. वाकणे देखील कठीण झाले. अप्रतिम जेवण. वा, चला आता यानंतर शाळेत जाऊन तास घ्यायचे. बळवंतराव, अहो एवढं जेवण झालं, एवढे लाडू आणलेत, पोट अगदी दुखायला लागलंय माझं. खूपही राहत नाहीये. मग जरा चाला काही वेळ, किंवा एक काम करा, आराम करा. आजच्या दिवस येऊ नका एक वेळ शाळेत. आजच्या दिवस आम्ही आगरकर, सावकाश. बळवंतराव, माझ्या पोटात मळमळतंय खूप. चाला जरा, चला. नाही नको, मी घरी जातो. अहो आगरकर बुवा, मला तर लाडू खाऊन एवढी झोप आलेली आहे, 2 पावलंही चालवणार नाहीत. इथेच झोपी जावं असं वाटतंय. आपटे, वर्ग नाही का घ्यायचे? तुम्हाला त्रास होतो ना? चला मी तुम्हाला वैद्यभवनकडे घेऊन जातो. चला चला आपटे यांना आपण घेतो. आम्ही चला चला. बळवंतराव, तास तुम्हीच घ्या बरं सगळे आज. हा, मी जाऊन विश्रांती घेतो. चला चला. तुम्ही बोलत वैद्यभवनकडे जाणे इतके झाले काय? येतो हा बळवंतराव. चला या. सगळे गेलात तर मी तरी कसे, म्हणजे एकटा कसे होऊ? करावे लागेल बळवंतराव, करावे लागेल. चला.
परमेश्वरा, नमस्कार. परमेश्वरा, ही कुठली कसोटी घेतोयस? इतक्या मुलांना एकट्याने शिकवायचे म्हणजे इंग्रजी, गणित, संस्कृत. अरे देवा, कसे जमावे? हा,